मंडळी, आता एक इंटरेस्टिंग बातमी आहे। नंदुरबारच्या सारंगखेडा इथं जगप्रसिद्ध घोड्यांचा बाजार असतो। दरवर्षी हा बाजार भरतो आणि एका छताखाली अनेक जातींचे घोडे या ठिकाणी पाहायला मिळत असतात। त्यामुळे देशभरांमधून सामान्यांपासून अगदी VIP लोकांपर्यंत धनदांडग्यांपर्यंत मंडळी या ठिकाणी उपस्थिती लावत असतात आणि एकाच छताखाली भरणाऱ्या या बाजारामध्ये पाहण्यासाठी आणि घोड्यांच्या खरेदीसाठी खरं तर गर्दी होत असते। यंदा देखील हा बाजार भरलेला आहे। या बाजारामध्ये नेमकं काय घडलेलं आहे पाहूया त्या रिपोर्टमध्ये। सारंगखेड्याच्या घोडे बाजाराची जगात ख्याती। अश्व बाजाराला 350 वर्षांची परंपरा। $11 लाखांना नुकरा घोडीची खरेदी। नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्यातला चेतक महोत्सव म्हणजेच अश्व बाजार महाराष्ट्रातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे। यंदाही विविध राज्यांमधून दिमागदार घोडे विक्रीसाठी दाखल झाले। जातीवंत आणि उमद्या अश्वांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा बाजारात यंदा सुमारे 2,500 घोड्यांची नोंद झाली। आतापर्यंत 50 लाखांहून अधिक उलाढाल सुद्धा झाली आहे। युवराज, सुलतान, रुबी, मानसी हे घोडे यंदाही बाजारात सर्वाधिक चर्चित आहेत। त्यांना पाहण्यासाठी अश्वशौकीनांनी सुद्धा गर्दी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य कुल यांनी बाजारातून तब्बल 11,11,111 रुपयांना नुकरा जातीची घोडी खरेदी केली। राजस्थानच्या भरतरपूर मधल्या कृष्णवीर सिंग राजपूत यांच्या मालकीची केवळ 20 महिन्यांची नुकरा जातीची ही घोडी आहे। नुकरा अत्यंत मौल्यवान आणि मागणी असलेली घोड्यांची जात आहे। उंच, सडपातळ आणि रुबाबदार शरीर यष्टी या जातीची खासियत आहे। लाखांपासून अगदी कोट्यवधींपर्यंत या घोडीसाठी बोली लागते। उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि स्वभावामुळे या घोडीला महत्त्व आहे। आम्ही हा घोडा खरेदी केलाय आज आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर आहे। अजून 20 महिन्याचाच पिल्लू आहे अजून आणि आम्हाला आवडल्याची आम्ही खरेदी केलेली आहे। आम्ही 11,11,111 रुपयाला खरेदी केलेले आहे आणि फक्त शॉकसाठी खरेदी केली, बाकी काही नाही। तापी नदीकाठी वसलेल्या सारंगखेडा गावातलं एकमुखी दत्त मंदिर आणि इथला यात्रा उत्सव जवळपास 350 वर्षांपासून चालत आलाय। भारतातल्या पुष्कर नंतर सर्वाधिक प्रतिष्ठित अश्व बाजार म्हणून सारंगखेड्याची गणना होते। इतिहासकालीन पुराव्यानुसार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही या बाजारातून घोडे खरेदी केल्याचे उल्लेख आहेत। 50,000पासून तर 11 कोटींपर्यंत घोडे असल्यामुळे चेतक महोत्सव ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो। प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार।